सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली आणि सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील 3 वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेवरती प्रशासक असून देखील विकास कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाहीये. त्यामुळे अनेक शहरांमध्ये नागरी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये नागरिकांचा रोष वाढतोय. तातडीने या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी काँग्रेसने निवेदन दिलं आहे. 15 दिवसांमध्ये मागण्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. संगमनेर नगर परिषद या ठिकाणी माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे तसेच शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, जीवन पंचरिया, अरुण काका गावित्रे तसेच शेख अहमद, प्रकाश कडलक, मनोज कुमार गंगवाल, सुभाष सानप, ॲडव्होकेट अशोक हजारे, सचिन खेमनर, अमित गुंजाळ, ॲडव्होकेट सुहास आहेर तसेच सुमित पवार, शशिकांत पवार, सतीश शिंदे, सुभाष दिघे, अंबादास आडेप तसेच विशाल निळे, दलित शिंदे, सुरेश झावरे, विजय पवार, ललित शिंदे, श्रीकांत सांगळे, संतोष मुर्तडक, अरुण हिरे, सौरभ उर्मजी तसेच प्रमोद कडलक, प्रमोद गणोरे, सौदामिनी कान्होरे, सुषमा भालेराव, शिवांजली गाडे, सुनीता कांदळकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात म्हटलंय की पावसाळ्यापूर्वी शहरामधील नाटकी नालासह उपनद्या साफ कराव्यात. भुयारी गटाराचे योजनेचं काम तातडीनं मार्गी लावावं. शहरामधील उद्यानं साफ करावीत. तिथे चालणारे अवैध धंदे आणि गैरवापर करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा. ज्या स्ट्रीट लाईट्स बंद असतील त्या तातडीनं सुरू कराव्यात. विजेच्या तारांवरती आलेल्या झाडांच्या फांद्या आणि वाढीव झाडांची कटिंग करण्यात यावी. ज्या कामांच्या निविदा निघून वर्क ऑर्डर दिलेली आहे ती कामं त्वरित सुरू करावीत. मोडकळीस आलेल्या इमारतींना पूर्वसूचना देऊन त्या काढून घ्याव्यात. म्हाळुंगी नदीच्या पुलाला पावसाळ्याच्या अगोदर कठडे बसवण्यात यावे. शहरामधील मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शहरामधील सुलभ शौचालय, युरिनल स्वच्छता करावी. शहरामध्ये आणि रस्त्यांना पडलेले खड्डे ते तातडीनं बुजवावेत. ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झाली आहे त्या कामाची निविदा काढावी. अपूर्ण असलेली कामं पूर्ण करावीत. जुन्या गावठाणामध्ये वापरात नसलेले लाईट पोल काढून घ्यावे आणि पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात. या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. बरेचसे नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी घेऊन आपण आता आपले मुख्य अधिकारी काँग्रेस साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. निश्चितपणे लवकरात लवकर त्या सर्व तक्रारींचं निराकरण निश्चितपणे ते करणार आहे. साहेब, अपंगांचा जो निधीचा प्रश्न आहे आणि अपंगांची संख्या पण आता वाढत चाललेली, तर ते सुद्धा आमच्याशी सारखे संपर्कात असतात. तो सुद्धा प्रश्न आपण जरा व्यवस्थितपणे सोडवला तर बरं होईल. शेवटी त्यांचंही आयुष्य अतिशय अवघड असं आयुष्य आहे. शेवटी ज्या आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्यानुसार अनेक तक्रारी ज्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत त्या तक्रारी आपण लवकरात लवकर सोडवाव्यात. म्हणजे जेणेकरून आमच्याकडं सतत सर्वांकडेच त्या तक्रारी नागरिक करत असतात. आमच्या माजी नगरसेविका आणि महिला बाल कल्याणच्या सभापती 3 वेळेस निवडून आलेल्या आमच्या प्रमिलाताई अभंग यांनी गार्डनचा मुद्दा मांडला. गार्डनची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. इतके सुंदर गार्डन आपण केले, जवळजवळ 40 गार्डन आपल्या शहरामध्ये आहे साहेब. त्यांचे बोर्ड राहिलेले नाहीये, त्यांची नावं राहिलेली नाहीये, त्यांचं काहीच राहिलं नाही. आणि अतिशय तिथं व्यस्ती लोक त्या ठिकाणी आतमध्ये बसलेले असतात. परंतु त्याचं कसं करता येईल तुम्हाला, त्या कॉलनीला दत्तक देता येईल की कसं तुम्हाला जशी सिस्टीम करता येईल त्याप्रमाणे आपण व्यवस्थित सिस्टीम करावी. आणि नागरिकांना ते फिरण्यासाठी व्यायामासाठी काही साहित्य आहे ते मोडकळीला आलेलं आहे. शिवाय आपल्या नेहरू गार्डन मधले बरंचसं साहित्य मोडकळीला आलंय. जे लहान मुलांचं जे खेळायचं साहित्य आहे ते बरंचसं मोडकळीला आलं. आता आम्ही पण म्हणजे नागरिक तक्रार करतात तर ते सुद्धा आपण त्याचं सुद्धा व्यवस्थितपणे लक्ष आपण द्यावं असं मला वाटतं. या गार्डन आपण ज्या केलेल्या आहेत त्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या आहेत. आणि म्हणून जे जिमचं सामान आहे ते बरंचसं
त्याचे स्क्रू तुटलेत काय तुटले तर जे कधी आपण घेतलेलं असेल तर त्याप्रमाणे आपण ते निश्चितपणे त्याचं हे करावं. आपल्याकडे त्या पद्धतीने त्या फिरवा आणि पोलिसांच्या मार्फत तुम्ही या गार्डन मध्ये जे अवैध व्यवसाय चालतात संध्याकाळी महिलांना स्वयंपाक झाल्यावर जेवण झाल्यावर 5 पावलं चालावंच वाटत जाऊच शकत नाही इतकं अतिशय भयानक अशी स्थिती गार्डन मध्ये झालेली आहे. दुसरं म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा तिथे नव्हतो त्यावेळी नंतर काही बोर्ड रंगवायला घेतले कॉलन्यांचे ते सगळे पांढरे करून ठेवले त्या कॉलन्यांचे नावं नाही आणि कॉलन्यांचं काहीच राहिलं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. त्या अधिकारी बदलून गेले जसं केडरचे अधिकारी आता विश्वासने सांगितलं या ठिकाणी तशी परिस्थिती झाली. आता त्या कॉलनीला काय नाव होतं आणि तिथले नागरिकच सांगू शकतील कारण शेवटी इथं जे मंजूर आहे आपल्याकडे त्याच्यावर सापडेल पण काही मंजुरी आपल्या जुन्या आहेत तर ते रंगून ठेवले काही बोर्ड काढून ठेवले काहीच नाही काहीच राहिलेलं नाही अशी स्थिती झाली. तेव्हा या ज्या सगळ्या सूचना आहेत या निश्चितपणे आपण व्यवस्थितपणे त्याचं योग्य प्रकारचं त्यांचं हे निराकरण करावं असं मला वाटतं. त्यासाठी सर्व शहरातील नागरिक माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आपण काही वारंवार यापूर्वी सांगत आलेलो आहोत आणि आता पावसाळ्यापूर्वी किंवा पाऊस अवकाळी पाऊस जो पडतोय त्यातून ज्या शहराला समस्या येत आहेत यातून नगरपालिका प्रशासन काही शिकत नाही आणि काही कामही करत नाही असं एकंदरीत सर्व नागरिकांना शहरातल्या दिसत आहे. शहरातील नागरिक समस्या घेऊन येतात पण नगरपालिका प्रशासनातील कर्मचारी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेत नाहीत असं सर्व आम्हाला एकंदर जाणवतंय. त्यामुळं आम्ही सर्व शहरातील या 2-4 दिवसापूर्वी सर्व अभ्यास करून एक शहरातील ज्या काही समस्या आहेत त्या एका कागदावर तुम्हाला इथं लिहून देत आहोत. तरी त्या समस्या एक थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकी नाला मानुटी लेंडी नाला उपनद्या या साफ करण्यात याव्यात जेणेकरून नाटकी नाला किंवा मानुटी ह्या तुंबणार नाहीत आणि मागं कुठेही कोणाच्या घरात किती जोरात पाऊस आला तरी पाणी घुसणार नाही याची दखल आपण घेतली पाहिजे शिवसेना. त्याचबरोबर जे शहरात भुयारी गटार योजनेचे जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत चिखल झालेला आहे ते कामं लवकरच भुयारी गटार योजनेचे कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. शहरातले उद्यानं हे आपल्या संगमनेर शहरात भरपूर उद्यानं आहेत ते उद्यानं अजिबात साफसफाई केले जात नाही. स्वतः आपण जर चक्कर मारून हे उद्यानं साफसफाई केले किंवा त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती झाली की सर्व अवैध धंदे जे शहरातील उद्यानांमध्ये चालू झाले तिथं आपल्या नगरपालिकेचा कोणताही शिपाई नसतो किंवा कोणत्याही प्रकारची देखरेख या उद्यानांमध्ये केली जात नाही असं आम्हाला शहरातील परिस्थितीवरून जाणवलं आणि नागरिकांच्या कंप्लेंटवरून पण जाणवलेलं आहे. त्याचबरोबर जे काही MSCBचे सारख्या लाईट जात आहेत तर ह्या झाडं जे आपण लावलेले आहेत त्यांच्या फांद्या वाढून या तारांमध्ये गुंततात. या फांद्या लवकरात लवकर आपण तोडण्यात याव्यात. त्याचबरोबर असंख्य कामांच्या या जुन्या काळातल्या निधी जे काही आमदार बाळासाहेब थोरात साहेब व सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या प्रयत्नातून जे निधी आलेले आहेत त्यांच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत पण त्यांची कामं पण अद्याप चालू झालेले नाहीयेत. ते लवकरात लवकर चालू करण्यात यावी. त्याचबरोबर शहरातील जे काही जुन्या इमारती आहेत मोडकळीत आलेल्या इमारती आहेत याच्यानी कोणताही या पावसात अपघात घडू नये म्हणून त्या मोडकळीत आलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस देऊन त्याचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करण्यात यावा. त्याचबरोबर आता जून महिना लागला का शाळा सर्व चालू होत आहे त्या शाळेत सर्व महाविद्यालय चालू होत आहे त्या परिसरातील फवारणी असेल साफसफाई असेल याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. त्याचबरोबर शहरात असंख्य मोकाट प्राणी फिरतायत त्यांचा मोकाट प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याचबरोबर शहरातील सुलभ शौचालय असेल युरिनल असेल तेथील नळ कलेक्शन असेल टाक्या दुरुस्ती करण्यात हे किरकोळ विषय आहेत शिरोसाहेब पण हे पण सुद्धा प्रशासनाकडून घेतले जात नाही. त्याची सुद्धा दखल घेऊन आपण लवकरात लवकर ती कामे पूर्ण करावी. त्याचबरोबर शहरातील रस्ते अतिशय खड्डेमय झालेले आहेत काही ठिकाणी आपल्या ते खड्डे लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित बुजवण्यात यावे. माती टाकून नाही तर त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट करून बुजवण्यात यावे. त्याचबरोबर त्यांना जे काही व्हाईट मार्किंग पांढरे पट्टे वगैरे असेल ते पुन्हा करण्यात याव्यात. साईड पट्ट्या बुजवण्यात याव्यात. त्याचबरोबर
ज्या ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झालेली आहे त्या कामांची लवकरात लवकर निविदा काढण्यात यावी. जे आपल्याकडून प्रशासनाकडून नगरपालिका प्रशासनाकडून त्याच्यात उशीर होत आहे. कोणाच्याही दबावाला शिवसाहेब आपण बळी न पडता एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आपण या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण कराव्या. त्याचबरोबर गावठाणात लाईटचे पोल जे बिगर वापराचे लाईटचे पोल आहे ते काढून घेण्यात यावे जे रहदारीला अडथळा ठरतात. त्याचबरोबर पावसाळ्याच्या धर्तीवर दरवेळेस नगरपालिका जे काही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असेल त्याची साफसफाई करत असते. तर ते पण यावेळेस काही झालेलं नाही असं आमच्या एकंदर ध्यानात आलेलं आहे. आणि त्याची आम्हाला तर जाणवलंय की टाक्या अजिबात साफ नाही झाल्या असेल तर त्या व्यवस्थित नाही झालेल्या असं मग आमचं मत आहे. त्याचबरोबर अनेक दिवसापासून जो काही माळुंगीचा पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. आता जूनपासून शाळा त्या महाविद्यालय त्या एरियातले चालू होत आहेत. लोक फिरायला त्या एरियात सकाळी जात आहेत, व्यायामाला जात आहेत, नदीवर फिरायला जात आहेत. आता ते काम पूर्ण होत आलेलं आहे. तरी पण ते फास्ट करून ते लवकरात लवकर लोकांसाठी चालू करण्यात यावं. कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने काम करावं म्हणून आम्ही सर्व शहरातील नागरिक या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि पुढील 15 दिवसात शिवसाहेब ह्या आमच्या मागण्यांची दखल जर आपण घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात या ठिकाणी शहरात आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी ही मुख्याधिकारी म्हणून ही आपली राहील. शावीर शेख सी 24 तास संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.